कराड पंचायत समिती सदस्याची चक्क कमाल. ओय बिबट्या म्हणत हुसकावले बिबट्याला. पंचायत समिती सदस्याच्या धाडसाचे जिल्हा न्यायाधीशाकडून कौतुक. बिबट्या हे नाव जरी ऐकलं तरी लहानग्यापासून आबालवृद्धापर्यंत सर्वांची थरकाप उडते. बिबट्या घाटातून आडवा गेल्यामुळे गाडी उलट्या दिशेने घेऊन परत फिरणारे व बिबट्या समोर जरी उभा दिसला तर धूम ठोकणाऱ्यांची संख्या देखील असंख्य आहे. बिबट्याच्या अधिवासाची किंवा या त्या अमुक ठिकाणी बिबटे आहे ही माहिती मिळाल्यानंतर आगाशिव डोंगरावर मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय घसरली असल्याचे ऐकावयास मिळत आहे. मात्र बिबट्याला शेतातून हुसकावून लावण्याची घटना औंध तालुका कराड येथे नुकतीच घडली आहे. अबे बिबट्या बिबट्या अबे कराड तालुक्यातील पंचायत समिती सदस्य ॲडव्होकेट शरद पोळ हे नित्याने तुळसर रोड या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी भल्या पाठी जात असताना शुक्रवारी सकाळी ते चालत असताना अचानक गायवाट शिवार या ठिकाणी ऊसाच्या शेतात त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. एकटी दुकटी व्यक्ती रस्त्याने जात असताना बिबट्या दिसल्यावर त्याची थरकाप उडणे स्वाभाविक आहे. मात्र शरद पोळ यांनी ओय बिबट्या ओय बिबट्या अशी जोरात आरोळी ठोकली आणि त्याच्या मागून ते धावू लागले. मोठा आवाज ऐकताच बिबट्याच घाबरगुंडा झाला आणि त्या ठिकाणाहून पळू लागला. सदरचा हा व्हिडिओ स्वतः शरद पोळ यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित केला असून सध्या तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ॲडव्होकेट शरद पोळ यांची ध्येयष्टी मजबूत असल्यामुळेच वाघाला पाहून बिबट्या पाहला अशा टॅगलाईन खाली हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. ॲडव्होकेट शरद पोळ यांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होत असून कराड न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश दिलीप पतंगी, सरकारी वकील मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे कौतुक करत त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी ॲडव्होकेट हरीश काळे, नामांकित फौजदारी वकील पी.यू. पाटील तुळसणकर, न्यायालयीन अधीक्षक तृप्ती सामक आदींची उपस्थिती होती. बिबट्या हा कराड दक्षिण खोऱ्यात सातत्याने दिसत असून तो आता मानवी वस्तीत घुसू पाहत आहे. यासाठी लोकांनी सजग राहणे आवश्यक असून मी मोठ्याने ओरडताच बिबट्या पळून गेला, त्यामुळे बहुधा मोठ्या आवाजाला तो घाबरत असावा अशी प्रतिक्रिया ॲडव्होकेट शरद पोळ यांनी यावेळी दिली. कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वायदंडे, कराड. खरं तर त्या रोडने लहान मुलं येत जात असतात आणि तिथं ज्या ठिकाणी बिबट्या होता त्या ठिकाणी लोकवस्ती होती आणि त्या लोकवस्तीच्या ठिकाणी शेळ्यासुद्धा होत्या. आम्ही ज्यावेळी सकाळी चालायला गेलो असता त्यावेळी पाहिलं की त्या लोकवस्ती ठिकाणी तो दबा धरून बसलेला आहे. कुठल्याही क्षणी तो शेळ्यांच्यावरती हल्ला करण्याची शक्यता होती. तो दिसता जर वेळ घेतला असता आणि दंगा केला नसता तर तिथं एक मुलांच्यावरती हल्ला केला असता किंवा शेळ्यांच्यावरती हल्ला केला असता. ही गंभीर बाब कुठल्याही क्षणाचा विलंब न करता मी दंगा करण्याचं सुरुवात केली आणि तिथून बिबट्याला हुसकावला. शरद पोळ यांनी जो बिबट्या त्यांच्या शेतातून हुसकावला ते खरंच धाडसाचं काम आहे. वकील या माणसांनी काम केल्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक करण्यात येत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांनी त्यांचा जीव धोक्यात घालून हे केलेलं आहे. त्यामुळे त्यांना समज देण्यात आली की बाबा कायद्याच्या चौकटीत राहूनच यापुढे जीवाला न धास्ती देता त्यांनी असे कुठलेही साहस शक्यतो करू नये. धन्यवाद. सर, मार्चे अत्यंत धाडसी आणि माजी पदाधिकारी ॲडव्होकेट शरद पोळ यांनी मॉर्निंग वॉकच्या वेळेला त्यांच्या शेतामध्ये आलेला बिबट्या हुसकावून लावलेला आहे. एक मोठं धाडस केलेलं आहे. वास्तविक ही कराड बारच्या सर्वच वकिलांच्या मध्ये धाडस आहे ती बाब त्यांनी सिद्ध केलेली आहे. परंतु आत्ता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे स्वतःला खात्री असल्याशिवाय जीव धोक्यात घालू नये ही पण त्यांनी या ठिकाणी सावधगिरी बाळगावी आणि इथून पुढे सुद्धा अशा पद्धतीने काम करताना चांगली पूर्व काळजी घ्यावी आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस आम्ही सर्वजण शुभेच्छा देत आहोत. धन्यवाद.